हाय गाईज, मी तुम्हाला सायडर मेकअप लूकसाठी झटपट आयशॅडो कसे करता येईल ते दाखवते. मोर्फे पॅलेटमधला डार्क ग्रीन कलर घेतला आहे. जिथे लायनर ॲप्लिकेशन करतो तिथे एक छान लाईन क्रिएट करून घ्यायची आणि त्यानंतर फ्लफी ब्रशवरती लाईट ग्रीन कलर घेऊन तो छान ब्लेंड करायचा आहे. ब्लेंड करताना इनर टू आउटर आणि आउटर टू इनर अशा पद्धतीने ब्लेंड करायचं आहे. त्यानंतर आयब्रोज आणि कटक्रीजमधला जो स्पेस असतो तिथे लाईट ब्राऊन कलर घेऊन छान ब्लेंड करायचं आहे. म्हणजे लाईट ब्राऊन, लाईट ग्रीन अँड डार्क ग्रीन असं कॉम्बिनेशन्स करून मी आयशॅडो क्रिएट केला आहे. पण ब्लेंडिंग इतकं सुपर असलं पाहिजे की आपला आयशॅडो हा पॅची नाही दिसला पाहिजे. आणि तुम्हाला हे दिसत असेल माझ्या फेसवरती जे एक्स्ट्रा प्रोडक्ट्स रिमूव्ह करते ते आहे लॉरा मर्सिसने मी पावडरने बेकिंग केलेलं आहे. आणि माझा जो बेस आहे तो हुडा ब्युटी आणि एलेगल असं कॉम्बिनेशन करून मी बेस केला आहे. आणि अनेस्थियाने मी आता आयब्रोज डिफाईन करते. आयब्रोज डिफाईन करताना आधी छान आउटलाईन करून घेतली आणि जो मधला स्पेस असतो तो मी फिल करून घेतला आहे. आणि आज मला हे लायनर हे कंप्लीट नाही लावायचं, पूर्ण नाही लावायचं. म्हणजे मी विचार केला आज हाफ लायनर लावते. तर हाफ लायनर लावताना आयबॉलपासून ते एंडपर्यंत असे छान लाईन क्रिएट करून घ्यायची. कारण की माझे स्मोकी ऑलरेडी आय शॅडो झालेलेच आहे आणि हा आहे माझा फायनल लुक. गाईज, ब्राईड किंवा ग्रूम यांची भाभी किंवा सिस्टर ह्यासाठी हा सायडर मेकअप खूप सुंदर आहे. तुम्ही ओपन हेअरमध्ये सुद्धा कर्लसुद्धा व्हेरिएशनमध्ये करू शकता. आणि माझे ऑलरेडी मेसी केस होते त्यामुळे मेसी फेंट केलं आहे आणि चाफ्याची फुलं लावली. हा माझा आहे फायनल लुक.